चांगला मेळ पाहिजे, फक्त पेढे बर्फी जिलेबी सदा सर्वदा लाडू तुझे कारणी, उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळेचिया. मला त्यांनी केलं सुरू, रावणा रावणा. मी घेतला माईक, म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले. मी म्हणला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गे. वर्णाचे नाही, बाबांनी सांगितलं वर्णाचे बी दोन प्रकार, एक आंधळ आणि एक डोळस. आंधळ वर्ण म्हणजे घट्ट, जिथं टाकलं तिथंच बसत, आणि डोळस वर्ण म्हणजे जिथं वाढलं की वाढेकऱ्याच्या पुढं पळत, त्याला आपण चपाळ वर्ण जे म्हणतो. वर्णनाचे दोन प्रकार. अवघड आहे. मग तुम्ही ते हे 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 ते मफलरवाले, ते मफलर मधले हां नाही, तुम्ही हां तुम्ही इकडे इकडे. मला एक माणूस जवळ लागत त्याशिवाय करमत नाही, आणि आम्ही माणसं पाहून पुढे घेत असतो. मानायचं या इथं बस, असं नाही, इथं यायचं जवळ घ्या. हां बस 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 बस. आणि हे गुळ तुमच्या अवसानात घ्या, राहू द्या तुमच्याजवळ. आणि मी मागितला तर मला ते आताच नका देऊ, नाही तर मग आम्ही इकडे काही म्हणायला लागलो तुम्ही खुशाल हानीच, आपलं तसं काय म्हणणं नाही. कारण बाबा मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवायचो आता, पण ती बंद करून टाकली, कारण ते नाकात बोटं घालते राहू. त्याच्यामुळे मग आपले तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही. आता शंका घ्यायचं कारण आहे का? होय भाऊ, आता नाही शंका घ्यायचं कारण का सर्दी झालेली आहे? नाही हा, मग त्याचा म्हणजे बस. आणि आम्ही आता बघा, म्हणजे हे बघा विनोद असतो हा, आणि आपण धकून घ्या दोघं जण, कीर्तन संपल्यावर गुळाची चहा करून पिऊ आपण, तसं काही नाही. आपला काय विषय चालला होता? वर्णनाचे दोन प्रकार. मी एका गावात पाहुणा होऊन गेलो बरं का. हा तुम्ही म्हणता तूच जातो ना, आम्ही काय जात नाही का? मी जात, तुम्ही जात असता. मी पाहुणा होऊन गेलो, गाव माझ्या पूर्ण परिचयाचा, पूर्ण ओळखीचे लोक होते. आणि मारुतीच्या मंदिराच्या वाटेवर मी जाऊन बसलो. मग माझ्याकडे माणूस आला, मला म्हणजे जय हरी महाराज जय हरी. कसं काय चाललं? म्हणलं मजेत आहे. पाऊस पाणी? म्हणलं बरं आहे. म्हणलं सगळं व्यवस्थित चाललं? म्हणलं हो. आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली, आणि आमच्या दोघांची चर्चा सुरू असताना राजू महाराज रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा नव्हता, तो माझ्या अपरिचित होता. मग मला याला विचारावं लागलं ना, सगळा गाव ओळखीचा, आणि तो जो चालला तो माणूस कोण आहे? तर त्याच्या तोंडातले उद्गार आहे का काय सांगावं महाराज? म्हणलं का? अहो तो देव माणूस आहे. कोण आहे? देव माणूस आहे. म्हणलं देवाची उपमा देण्यासारखं असं काय? म्हणले अख्ख्या गावात कोणाला विचारा, त्याला कोणी असंच म्हणणार देव माणूस आहे. याचा अर्थ त्याच्या अंगामध्ये देवाचा गुण कोणता तरी. उगाच कोणी कोणाला देव म्हणेल का? मला आनंद वाटला. म्हणलं काय गोड उपमा दिली, माणूसच देवासारखा आहे. त्याच्या पलीकडे एक चालला होता, मला तो कोण आहे? तो म्हणे हे त्याचं नका नाव घेऊ. म्हणलं का? तो बैल आहे म्हणे. आता माणूस बैल होईल का? होय गुरुजी. पण आता माणूस बैल होणार नाही हेही खरं, पण याला देवाची उपमा देणारा कोण होता? तोच होता. आणि याला बैलाची उपमा देणारा कोण आहे? तोच आहे. मग आता अगोदर गोड लागलं की नाही तुम्हाला? त्याला देवाची उपमा देणारा हाच माणूस आहे, म्हणजे त्याच्यात अंगात त्याला देवाचा गुण दिसला, आणि याच्या अंगात बैलाचा गुण दिसलाच असं ना. आणि काहीच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते बाबा. सगळे झोपेतून उठते तशीच आचे कोची खावते, शेत शेतात मोटर चालू करते, तुरीचा हरभऱ्याचा आहे, गव्हाचा जाय उसाचा इतकरी पाय भरते. तसेच घरी येते बायकुल मध्ये वाढ भाकर, आणि ती म्हणते पाय हे लय बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं, ती जेवण वाढून हे जेवण करतं, आणि मग म्हणतं टाकभर पाणी. आता कशाला? जेवण झाल्यावर आंघोळीला आंघोळ करतो, गंध लावतात, मग म्हणतं हे डबडं पुढे रे. अरे बैल बारा विढाला विढाला विढाला. त्याच्या पलीकडे एक चालला होता, म्हणलं तो कोण येते? म्हणतो तो रावणच आहे. हे बघा, रावणाची उपमा माणसाला देऊ नका. आमचे स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, 111 वर्ष वय बाबाचं झालं महाराज. नुसत्या प्रमाणावर कीर्तन करायचं माणसाने, नुसत्या प्रमाणावर. काय पाठा होतं महाराज. त्यांनी सांगायचं, रावणाची उपमा माणसाला देऊच नका. का? रावणाची उपमा जर माणसाला दिली तर कदाचित रावणाचा सुद्धा अपमान होईल. माणसं रावणाच्या पुढची वागायला लागली गुरुजी.
रावणाने जे कृत्य केलं नाही ते कृत्य माणसं करायला लागलीत आता. रावणाची उपमा माणसाला देऊन चालणार नाही मला. नाही, रावणाचा एक गुण आपलाच नाही भाऊ. किती? एक. रावणाला बायका किती होत्या? हा म्हणजे यांनी सांगितलं ध्यानात राहू दे तुम्ही. हा तुम्ही सांगायचं बरं का. किती बायका होत्या बाबा? 80 सहस्राच्या सुंदर कामिनी, 80 सहस्राच्या सुंदर कामिनी, मुख्य पतिव्रता मंदोदरी, मुख्य पतिव्रता मंदोदरी. मुख्य पतिव्रता मंदोदरी 80 सहस्र सुंदर त्या नारी. काय गोड आता योग्य वेळी योग्य प्रमाणाला तर योग्य बोलता येतं, आणि अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणात तर मग काहीही बोलता येतं. मग रडू नको कृष्णा, आणि मी पाण्याला जाते, पाण्याला जाते सरपण घेऊ नये. पाण्याला गेलो पाण्यात मग काय पाण्याला जाते पाणी घेऊन येते, मग पाण्याला गेलो काय असते काय. महाराज 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 नातू. बरं भाऊ, एकट्या पठ्ठ्याचं सैन्य उडवतो. ते जर आता असतं तो काय टपोर होते कोणाचा फॉर्म भरा त्याच्या विरोधात. 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीता मातेला चोरून नेलं आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. आणि रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. मंदोदरीचं घरातलं काम आटोपलं. मंदोरी नाव त्याला अहो अहो. रावण म्हणे काय भानगडे? डोळा लागला. अहो ते म्हणे बाया माणसाचा आवाज कसा काय वाढला? आणि ज्या दिवशी बाया माणसाचा आवाज वाढला त्या दिवशी समजावं काहीतरी चुकले. उगत बाया माणसाचा आवाज नाही वाढत ना. उगत कसं काय वाढत आहे की नाही? बाया माणसाचा आवाज उगत नाही वाढत ना. उगत कसं काय वाढत नाही की नाही? हे म्हणतात ते वाढन का नाही वाढन, पण आता महागच बसायचे माग आवाज वाढ. अहो मी मकर संक्रांतीच्या दिवशी 2 दिवस मकर संक्रांत राहिली. मी मला तर रोज संध्याकाळी जायचं, सकाळी निघायचं 2-2 कीर्तन. आणि एक दिवस आमचे भांडेच आपटायला लागले, भांडे आदळायला लागली. मी म्हणलं भांडे कमी आदळायचे कोण? बडबड 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 बाया माणसाची. मी म्हणलं कमी असा आवाज वाढला कोण? माय उशाला आरसान लाल पैसा होता बाबा. आरसान लाल पैसा कशाला लागतो? मी सुकून पाहिलं तर साडीचं निघालो. मी घेतली नाही, पण म्हणलं देवा जरा टाइम द्या, तोपर्यंत मोकळं खेळा. का आवाज वाढला? आणि मग ते म्हणे अहो म्हणे काय तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मग रावण म्हणे एक काय विचार, अनेक विचार ना. तुझं माझं नातं पती पत्नीचं, तू काय विचारायचे ते विचार, तुझा माझ्यावर अधिकार आहे. ती म्हणली मी विचारीन पण खरं बोलणार का? रावण म्हणे माझी शंका येते तुला? म्हणे हो तुमच्या नावातच शंका आहे. ठीक आहे, मी तुम्हाला कधी खरंही बोललो असेल, तुला मी कधी खरंही बोललो असेल, कधी खोटंही बोललो असेल, पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणली काय कारण? तर त्या दिवशी एकादशी होती. रावण म्हणे आज एकादशी. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही राव. विचारू म्हणे अगदी विचार. त्या दिवशी मंदोदरी रावण प्रश्न 5 विचारले महाराज. किती? 5. तेवढे सांगतो तुम्हाला. मी कीर्तन झालेलं विचार ना. हे म्हणते मी तुला भेटलो तर चिरशील ना. तुला थोडं सुन देईन तर मला बोला. 5 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न माझा असा आहे, मला सवती किती आहे? सवती. ते म्हणे तुला माहित नाही? ते म्हणे मला काय माहित आहे, तुम्ही आळंद दिलेले तिकून एक आणता, पंढरपूर गेले तिकून एक आणता. वस्तुस्थिती ठीक आहे म्हणे तुला माहिती नाही, पण तुझ्या माहिती सवय सांगतो तुला. 80,000 सवती. आणि 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणे मंदोदरी हसती काय, टाळ्या वाजते काय, तुला काही कळतंय का? एक सवत घरात आली तुला कशी भांडणं लागतात, तू खुशाल टाळ्या वाजते आणि खुशाल हसते. ती म्हणली मला न टाळ्या वाजायला, न हसायला, न आनंद व्हायला झालं काय? 80 काय 90,000 असू द्या. वैभव किती आहे तुमचं?
पण तुम्ही मला खरं बोलून म्हणाले, खरंच बोलले याचा मला आनंद वाटला. पहिला प्रश्न म्हणे का हो त्या 80,000 चौथीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? तर यांनी प्रमाण दिलं. काय बोलती तू? साऱ्याचे साऱ्या माझ्या आवडत्यात, कारण मी साऱ्या सुंदर पाहून केलेल्या आहे. येड्या वाकड्या करायला मी का पेताड आहे का? 80,000 पत्न्या सुंदर आहे म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो? 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर मग तुम्ही शेतामातेला का चोरलं? हा, हे विचारू शकते. पण का चोरलं सांगू? ह्या बाकीच्या फक्त आवडल्या बाह्य स्वरूपाने, पण ही माझ्या अंतकरणात बसलेली आहे, माझ्या अंतकरणात बिंबलेली आहे. मंदोदरी म्हणजे काय गोड बोलले. शेतामाता तुमच्या अंतकरणात बिंबलेली आहे म्हणे हो. हो म्हणजे मनापासून आवडली म्हणे हो. मग का हो? तुम्हाला ती आवडली, पण तिला तुम्ही आवडले का? रावण म्हणे मी काय आवडणार, मी तर राक्षीच्या वृत्तीचा माणूस आहे. अगं माझा तर विषय सोड, पण या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. मंदोदरी म्हणली पण कोणीतरी आवडीचा विषय असतो की नाही माणसाचा? तर वाक्य रावणाचं आहे. रावण म्हणे तिला फक्त आवडतात श्रीराम प्रभू. तिचा आवडीचा विषय कोण आहे? राम. ती म्हणे आता तर लयच गोड बोलली. राम आवडतो म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो? तुम्ही तिला चोरून आणायला गेलते त्यावेळेस काय होऊन गेलते? रावण ज्यावेळेस सीतामातीला चोरून आणायला गेलता काय होऊन गेलता? साधू. म्हणजे तुम्हाला राक्षसाचा साधू होता येतं, तुम्हाला राक्षसाचा मानव होता येतं, तुम्हाला पुन्हा राक्षस होता येतं, तुम्हाला हरिण होता येतं, कारण तुम्ही मायावी म्हणे हो. मग तुम्हाला जर काही होतं तर तिला कोण आवडतो? मग तुम्ही रामच व्हा ना. रावण म्हणे तिथं तो घोडं पेंड खात नाही. का? मला राम होता येणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. विठाला 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 नका राम हो म्हणले. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर माफी मागून बोलतो बरं माऊलीची. तुम्ही तिला चोरून आणलं हे खरंय म्हणले हो. आकाश मार्गाने खरंय म्हणले हो. दोघच होते खरंय म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात रक्त होतो. रावण ताडकन उभा राहिला. मंदोदरे असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, सीतेबद्दल वाईट बोलायचे, लक्षात ठेव म्हणे. का? अगं मी तिला चोरून आणलं हेही खरंय, आकाश मार्गाने हेही खरंय, दोघच होतो हेही खरंय, मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरंय. पण ज्यावेळेस तिचा दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता. कोणता? तो माई भिक्षा. तो माय शब्द माझ्या अंतकरणात बिंबलेला आहे ना, असं कोरून बसलेला आहे. काय रावणाची उपमा माणसाला मारा. विढाला विढाला हे बघा, उपमा द्यायला काही हरकत नाही, पण उपमा देता असताना स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म, त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे, त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन चालत नाही. काही काही माणसं कोणाला काही उपमा देऊन टाकीते, टोपण नाव ठेवते, एकमेकाला बिड्या पाहिजे तेच एकमेकाला भेटले तुम्ही म्हणजे काय करणंच बा बिड्या. अरे बिडी कुठं, करणं कुठं? कोणती तुकोबारा एक वारकरी म्हणला, तुकोबारा हे खरंय हो, पण तुम्ही कोण आहे? तुका विष्णू नाही ब्रह्म तुकाशी आली, आणि तुमच्यासारख्याने देवाला भूत म्हणावं. तुकोबारा म्हणतो तो विषय आमचा आहे, तो विषय आमचा आहे. कारण आपण देवाला ओळखतो रूपावरून आणि संत ओळखतात स्वरूपावरून. ओळख या शब्दामध्ये प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान आहे. ओळख, ओळख बरं का. ओळख या शब्दामध्ये काय? प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. मी तुम्हाला चरण म्हणून दाखवतो. सोपी गोष्ट नाही भारत. आपण देवाला तो रूपावरून आणि संत ओळखतात स्वरूपावरून. दिसतं ते रूप आणि ओळखून घ्यावं लागतं त्याला म्हणतात स्वरूप. ध्यानाचे 3 प्रकार आहे. एक प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहम ब्रह्मास्मी ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे आमच्या माता मावल्या तुळशीवनामध्ये गोटा ठेवतात. प्रतीक ध्यान घरामध्ये भगवंताचा फोटो लावणे. ध्येयानुसार ध्यान आणि परापच्यती मध्यमावकरी 4 वाणीचा लय करायचा अंत करून ती शून्याकर झाली त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी ध्यान. आपण रूपावरून ओळखतो महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता एकनाथ महाराजांची षष्टीची तुमची जवळजवळ किती वर्षाची परंपरा आहे? 125 वर्षाची परंपरा आहे, बरोबर. नाथ बाबा
काशीवरून रामेश्वरला कावड घेऊन चालली आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या असणारे विराजमान नामदेवजी महाराज शास्त्री न्यायाचार्य, ते भगवान बाबाचा गड होता. तिथे पहिला धौम्य ऋषीचा आश्रम होता. धौम्य ऋषी म्हणून त्या डोंगराला धौम्यागड म्हणायचे. धौम्यागड. पण आपल्याकडून मराठी व्याकरण काय त्याचा का थोडासा अपभ्रंश होतो. धौम्यागडाचा धुम्यागड झाला. धुम्यागड. कारण आपल्याकडे अशी बरीचशी गावं अशी आहेत त्याला पार्श्वभूमी काय, पाथर्डी नाही, पार्थरडी. पार्थरडी म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन रडलेला आहे. शेंदूरवाधा नाही, शेंदुरावध. शेंदुरा नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून शेंदुरा वध. कडेठाण नाही, कटस्थान. तिथे कट रचला होता भगवंताने म्हणून ते कट रचण्याचं ठिकाण त्याला म्हणतात कटस्थान. तसं ते गाव जे होतं धौम्या ऋषी, धुम्यागड म्हणायची, तिथे हरी आणि हर आले. हरी आणि हर कोण? तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर, हरिहरा भेद नाही नाका करू वाद. आणि त्यांनी नाथबाबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. नाथबाबा कावड घेऊन आले आणि महाराज त्याच्यातले एक जण झाले काय कडे, एक जण झाले गाढव. दुपारची 12 वाजलेली, कडक ऊन पडलेलं, माती तापलेली, त्याला आपण फुफुटा म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. अशी माती तापलेली आणि जवळ येऊ दिलं नाथबाबाला, त्या गाढवाला मातीत लोळायला लावलं. नाथबाबाला जवळ येऊ दिलं, म्हणले कोण आपण? नाथबाबाचं बोलणं ते तसं ओळखीचं, मला नाथ महाराज म्हणतात. हो 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 हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपणच का? हो हो. म्हणून त्या गावाला खरवंदी असं नाव आहे. काय म्हणतात? खरवंदी. ओळखीला हरी धन्य तो संसारी, 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 ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी मोक्ष त्याचे घरी सिद्धी जैत हरी मुखी गातार परिचित, हरी मुखी गातार परिचित, हरी मुखी गाता हर बली चिंता, हरी मुखी गाता हर बली चिंता. सर्वची सर्व गाणारासाठी आणि वाजवण्यासाठी एकदा प्रेमाने टाळ्या वाजवा. आणि कलाकाराचं वर्णन करायला पाहिजे महाराज. काय आपण सुद्धा सारे गुणवानाचं वर्णन केलं आणि कीर्तनकाराने साऊंड सिस्टम गाणाराचा, श्रोत्याचा, वाजवण्याचा कधीच अपमान करायचा नाही. मस्त आनंद लुटून घ्यायचा महाराज. तुमच्या आमच्या गाठी कधी भेटत होत सहज महाराज. आणि बसणारे माणसाने सुद्धा असे म्हणजे फ्रेशमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे काही काही माणसं असं बसते, हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, केला का काय ते फ्रेश मध्ये. ज्याने संसारात येऊन ओळखीला हरी, खरे ते होऊन गेले संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हरी, त्याच्यापेक्षा कुत्रे बरी. देवाला ओळखाव संतांनीच महाराज, कारण संतांना देवाच्या खुणा माहित होते महाराज. आता कोणत्या कोणत्या खुणा माहित होते म्हणून तुम्ही राग म्हणू नका बरं, कृपया. दिवाळीचा सण किती दिवस असतो बरं? मी सांगतो तुम्ही मोजा, नाही तर तुम्ही सांगा. मीच सांगतो तुम्ही मोजा. रमा एकादशी, गोत्स बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुळशीवाह आणि चंपाषष्ठी. किती झाले? आता या 8 परवान्या झाल्या, पण एका महिन्यामध्ये अमावस्या टू अमावस्या 8 परवान्या आहे. आणि एवढ्या वेळेमध्ये ओवाळण्याचा कार्यक्रम असतो बघा. ओवाळण्याचा कार्यक्रम असतो की नाही? पण त्याच्यात एक दिवस असा असतो, त्या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचा असतो. तो कोणता दिवस त्यांना माहिती? बलिप्रतिपदा. हा, बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं ते त्यांनाच माहिती. आपल्याला काय चाललं? आपल्याला काय नवऱ्यानं मारलं काय, पावसानं भेटलं काय, सारखं येडीला माहेरन सासर. बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं महाराज.
आणि तो दिवस भगवंताच्या लक्षात होता. भगवान परमात्मा म्हणले आता मला ही ओवळली. भगवान परमात्मा नटून बसले, पण माईसाहेब जाय किचनमध्ये ये बेडमध्ये, जाय किचनमध्ये ये बेडमध्ये. म्हणजे काय करावं आता, काही काही कामं मग आता ती म्हातारी माणसाची खोड पहिली अशी, ते काम तर करून घेत होते पण बोलून दाखवत नव्हते. काम करून घेत होते पण बोलून दाखवत नव्हते. ते म्हणले मग काही काही कामं सरळ नाही होत ना. आता दुधवरी साय काढायची, काय करायला लागत आपल्याला, बोट असं कापून फेकायला लागत नाही. मग काय करायला लागतं, वाकडं बोट करायला लागतं. हा शाळेमध्ये शिक्षकाने मुलाला विचारलं, मुलांनो म्हणे काय वय आणलं का रे, म्हणे हो. पेन आणले, म्हणे हो. घ्या लिहून. म्हणले काय, ताजमहल तुळजापूरला आहे. हर एक पोरग म्हणलं राम आहे, पिलं काय रे, घ्या लिहून. ते म्हणले चुकीचं आहे, आम्ही लिहिणार नाही. ते म्हणले मी मारीन. श्याम्या मला राम्या घेऊन लिहून, तुळजापूर तर तुळजापूर कुठे टोले खातो. घेतलं लिहून, ताजमहल तुळजापूरला आहे. आणि सगळे आपापल्या घरी गेले आणि वडिलाकडे कंप्लेंट केली, आम्हाला शाळेत ठेवले, शाळेत शिक्षक चुकीचे शिकवतात. काय चुकीचं शिकवलं, ते म्हणतात व ताजमहल तुळजापूरला आहे. ते तर म्हणले तर खोटं आहे राव. सगळ्याची वडील उठले, पुढे गेले गुरुजीकडे, गुरुजी आमच्या पोराला चुकी शिकवलं. काय चुकी शिकवलं, काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले, म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कसे सारे आले, त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार. काही काही कामं सरळ होत नाही. ते म्हणले आता तशी नाही ओवळीत. मग देव काय म्हणतात माईसाहेबाला, हे म्हणे काय चालती का साखर खेरड्याला. देव काय तिथं, तिथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, सप्ताह आहे. माईसाहेब म्हणले बाय चला बाय. मग काय आता एक नाही, वैष्णव गेले पुढं. आता माईसाहेब जशा उठल्या तशा निघाल्या. देव म्हणले अगं साखर खेड्याला जायचंय, तसं नाही जाता येत, त्याला मेकअप करावं लागतं. म्हणे आता माईसाहेबाला काय मेकअप करता येते, माईसाहेबाला का साडी पिन करता येते, का उंच टाचाची चप्पल घालता येते, का साडी पिन का फिरून लावता येते. हा ते फिरून यायचं लावायचं, फिरून यायचं काय म्हणते का, हां मला माहीत नाही ते. आणि भगवंताला काय यमा गाडी चालवता येते. भगवंताला यमा गाडीची गरज नाही. भगवंताची स्पीड होती ह कहे लक्ष्मी ती कहे गजरात. राहिला नटायचा प्रश्न, काय नटायची गरज आहे माईसाहेबाला. त्यांच्या स्वरूपापुढे चंद्र आणि सूर्य फिके पडले. गायी चरायच्या थांबायच्या, गोपाळ जागेवर थांबायचे, गवळणी जागेवर थांबायच्या. आणि सूर्याने माध्यानाची दिनकरण फळभरी होय नाथबाबाला गोडवर्ण करतात. म्हणून फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस, फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस. 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी. हे म्हणून फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्र. असे गोड गाणारे ते पाहिजे, मग आनंद वाटतो. मला किती थकून येऊ द्या. हे असे असले गाणारे त्याने तुमचे महाराज काय नारदाचे काय कीर्तन एक जण एकल्याचा नव्हे खेळ, हे सगळं नाम संकीर्तन ज्याला म्हणतो आपण. नाही तर मग आम्हाला काय इतके गाणारे पुढे भेटते आम्हाला. आणि आम्हाला जरी भेटले तर मग काय सगळ्या ठिकाणी विचारात भेटते का काय. आमच्या दिंडीत महाराज त्यांनी काकडा सुरू केला, मी गपचूप कपडे घेतो, दुसऱ्याच्या जाऊन झोपतो. त्यांचं सुरू होतं, अरे बोटा जागेवा रे आता, अरे मरण करा रे, पण मला गेलं गाड्या. आणि पकवाद्याला किती मात्रेतून चाल काढते, एकच चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. काय म्हणतात काय का 12-16 जणी हरीशी नेनती जाणती नाही. 12-16 कोणत्या, शिंदखेड राजाच्या 12 इथल्या साखरखेडचे 16 नाही नाही. हरिराजा कुमार मातेनाचा पुतरा विषयाची काळा लोपलिया, राजा कुमार मातेनाचा पुतरा विषयाची काळा लोपलिया, हरिराजा कुमार मातेनाचा पुतरा
चिकळा लोपलिया रवीच्या चिकळा लोपलिया दादा जग मला रवीच्या चिकळा लोपलिया हरिराज लोपलिया लोपलिया लोपलिया. हे वारकरीच माणसाने विचारच करो पण वारकरी असला पाहिजे. नाही ना, बरोबर आहे की नाही. आणि असे वारकरी असले मग कसंही म्हणा तुम्ही आपलं काही म्हणे कमी कमी पडत नाही. नाही ते इतक्या स्पीडमध्ये म्हणा तुम्ही म्हणता माय माग हे म्हणतात ते मग आता तू आहे माग आजी बाद धड तुला सुधारणार मला सुधारणार नाही का अवघड इतक्या गडबडीत म्हणाल इतक्या गडबडीत मागता म्हणणारा माणूस स्वतःना पाहिजे. मग आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज देवाची द्वारी उभा भरी आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणणार. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. 21 वर्षापासून मी दिंडी चालितो महाराज. रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 महिला जमाचे तिना मा कांगवाचवारला तिनं मारचा फळा हिना माही पिशे तुझी लय अवघड मार. आणि एखाद्या दिवशी काहीच नाही व्हावं आणि आपण जेवण करून झोपा आपल्या वाटतं आज बरं आहे करून लगे आपण झोपले एखादी मावशी महाराज म्हणलं काय मला तुम्हाला तुमच्याकडे सकाळीच यायचं तुमचं काय झालं त्या पलीकडली बाई माझ्याकडेच पाहत राहती आम्हाला मग पाहू दे ना तू का मुख्यमंत्री आहे का. मग ही गाडी खराब झाली एक दिवस कीर्तनाला जायचं ज्या गावात मी त्यांना फोन केला म्हणलं मी काय येऊ शकत नाही. मग ही गाडी खराब झाली तिकून एक माणूस मला काय म्हणतो सुपाऱ्या कशाला घेतो असतो म्हणजे सुपाऱ्या अरे म्हणलं मी का बाजावाला हे का आम्ही म्हणलं मग गाडी खराब झाली तेव्हा म्हणजे एस टी का फाशी आली मग तू पाय पडतोय बाबा येतो म्हणलं पण फाटीवर गाडी ठेव बाबा म्हणलं. मी गेलो महाराजांनी त्यांना फोन केला गुरुजी मला त्यांनी गाडी कोणती पाठवली राजदूत रॉकेल वरली माणूस पाठला तोताना त्यांनी मग धोतर ते पाहिलं मला म्हणतो मग महाराज तुम्हीचे काय अरे मला मीच हे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक येऊन बसले ते मला काय म्हणतो मग मला डबल सीट येत नाही मला आता काय मग मी मला बाबा मी चालितो तू बैस कारण आम्हा साऱ्या तयाऱ्या ठेवा लागते. मी गाडी चालू करीन तो बसला त्याला मला तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकस होत नाही गुरुजी गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं ती काही दिवसानं दूर निघत होतं मागं काही दिवसानं आणि ते मला तुम्ही नुसते आणून जे कमरा इतका खड्डा आला गुरुजी आणि त्यांनी केलं सुरू खंग 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 गाडी आदळून पुढे गेली मग तो डा विठाला कसं आहे बरोबर आहे की नाही बाबा तुमचं काय म्हणणं आहे हे म्हणतात जे तो म्हणणं आहे तेच मा म्हणणं आहे. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी रवी म्हणजे सूर्य शशी म्हणजे चंद्र काही नटायची गरज आहे. माई साहेब मला जायचं कुठं म्हणले नामदेव महाराजांचं बारस आहे तुला यायचं. नामदेव महाराजांचं बारस आणि नामदेव महाराज कोण आहे आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव कोण एका जनाधनी वैष्णव शिरोमणी महादेव आणि पहिले कीर्तनकार नामदेव महाराज. हे कंबर बांधायची परंपरा कुठून आहे नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आणि म्हणे
नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग अभंग बोलता रंग कीर्तीने भरला प्रेमाचे निछंदे देवा नाचू लागला हो छंदे प्रेमाचे. मला वावा म्हणा ना. हे म्हणते तू एकदा निघाला का एकदा तुला वावा म्हणा. काय महाराज नामदेव महाराज म्हणजे आपले पहिले वारकरी पहिले वैष्णव. आणि नामदेव हे बघा ना, वैष्णवाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही आणि जरी गेले तरी शोभणार नाही. कारण मृत्यू लोकांमध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागतेच आहे की नाही बाबा. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारण सुद्धा दिसत नाही ना. ते हिजडत चालत असं ट्रॉली पाहिजे म्हणजे दबून चालत. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मीचा हित शोभ नारायण या तुका कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला काय महाराज ते म्हणले मग चला नामदेव महाराजाचं बारसं म्हणजे तर भगवान परमात्मा निघाले बाई साहेबाला घेऊन एका मिनिटात ह काही लक्ष्मी ती काही काय यायला टाइम लागतो का. नामदेव महाराजाचं बारसं म्हणजे 5,000 पुरुष मंडळ 5,000 महिला मंडळ. पुरुष मंडळ एका बाजूला महिला मंडळ एका बाजूला सगळे शिस्तीत. भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळ ते मध्यभागी जाऊन उभं राहिले. माई साहेब गेल्या महिला मंडळ ते मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले हे दोघंच उभा का नामदेव महाराजांच्या आईचे लक्ष आमच्याकडे जावं. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं महाराज. माझ्या गरीबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाचे डोही आनंदची रंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोही आनंदाची रंग आनंदाचे डोही आनंदाची आनंदाची सापत तोंड आणि महाराजाची स्तम हाणायला पाहिजे. बरोबर सारा साप जोडून तर त्याचं तोंड कुठे तसं महाराज समीवर हाणला पाहिजे. आणि आता मुलं लय हुशार झाली महाराज. मी कलाकाराचं वर्णन करत असतो. एक आपल्या मृदंग वादकाला एका माणसाने चांदीचा पकवाद दिला आहे. चांदीचा मी वर्णन केलं. म्हणलं काय बाबा आष्टेकर आप्पा तुम्ही आमच्या वारकऱ्याला चांदीचा पकवाद द्याला. ते म्हणले महाराज मी कमी पडलो हो. ते म्हणजे कसं काय तुमच्या वारकऱ्याचे हातच सोन्याचे आहेत माझा चांदीचा पकवाद काय काय. विढाला विढाला आनंदच आनंद महाराज ते. कारण गरीबाच्या घरी श्रीमंत पाहुणा गेला त्याला आनंद होतो महाराज. तुम्ही गरीबाच्या घरी जा एखादा मोठा माणूस ते असं मरमर करतोय असं पळतोय ते महाराज. गरीबाच्या खिशात एक जरी बिडी आटली पोलीस पाटलांना फक्त मागितली पाहिजे तेवढी देऊन टाकतं घ्या पाटील. मन मोकळं असतं. गरीबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं कुत्र्यापासून सावधान. जेवणाचा कार्यक्रम संपला सगळे आपापल्या घरी निघाली. मग आता आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या कधी मंत्री महोदय आले तर आपण जायच्या टायमाला द्वारामध्ये उभा राहतो आणि जाताना त्यांचं आभार प्रदर्शन करतो. बरं झालं बा वेळेत वेळ काढून तुम्ही आले आणि आमच्या गरिबाच्या कार्याची शोभा तुमच्यामुळे वाढली. आता तिथं पहिलं आभार प्रदर्शन कोणाचं करता येईल बरं. तिथं सगळ्यात मोठं कोण आहे आता. देवापेक्षा कोण मोठं आहे तिथं. आणि देवाचं आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का. काय आभार प्रदर्शन मारणार तुम्ही. देवाने काय नुसता गोदावरी प्रकल्प बनवला का उजनी बनवला का मुळा डॅम बनवला समृद्धी महामार्ग बनवला का पुणे हायवे बनवला का मुंबई हायवे बनवला. सर्व गट्टी राम सर्व गट्टी राम सर्व गट्टी राम सर्व घटी राम सर्व घटी राम सर्व घटी राम सर्व गती राम सर्व गट्टी राम हे आधी एक सर्व गट्टी राम सर्व घटी राम सर्व घटी राम जय हा जय ही एक सर्व घटी
म्हणा हरिमुख्य म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख्य म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख्य म्हणा. तुम्ही काहीतरी माना. हे असे तालातले त्याचे गाणारे वाजवणे पाहिजे महाराज. म्हणून मला तर मी समजते महाराज तुमचे धन्यवाद बरं का महाराज. क्वांटिटीला नाही क्वालिटीला महत्व आहे. नाही, मी परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. मी असे साऊंड सिस्टममध्ये वर्णन केलं. मला काय तुमचे मॉनिटर काय तुमचे माईक वा 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 वा. त्याला असा आनंद वाटला. त्यांनी मला कीर्तन संपल्यावर 5,000 रुपये दिले मला. हे येतं म्हणतात ते नाही मला चॅनलवाल्याला धन्यवाद बरं का क्लॅरिटीबद्दल. तुमचं नाव ऐकून आहे मी. काय चाललं होतं आपलं. हे म्हणतात ते तू का माय जाऊ तर महापीच्या चुडी. सर्व घटी रामदे आधी एक सूर्यप्रकाशाचं विठ्ठल तरी भरला रिता ढावना उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पापत्री आले पुण्य माप झाला दिनाचा माप विठ्ठलच विठ्ठल. देव नटला नाना परी बरो निवुरला चराचरीरा बरो निवुरला चराचरी बरो निवुरला चराचरीरा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. काय वर्णन करावं देवाचं महाराज. तुकोबाराची वाणी खंडी झाली. तुकोबाराची का कासयाने पूजा करू केशी राजा हाची संधी माझा फिडे आता. उदकी वाहू तरी स्वरूप तो तुझे वाहू धातू तरी नारायण कन कन मे हे राम रमय. काय वर्णन करू. म्हणजे नामदेव महाराजाची आई म्हणले सरळ साधा आणि सोपं ओवळण्याचा कार्यक्रम चालू आहे. देवाला ओवळीतेच म्हणे. पण पुन्हा विचार केला म्हणे बाई मी आता ओवळलं तर बाकीचे म्हणते हिलाच मान लागत होता ना आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला. कारण ह्या डिपार्टमेंटमध्ये मानपानाचं अवघड बा. चहाच्या घोटाला कोकाच्या बॉटल लईच मान यायचं. बरं पुन्हा विचार केला म्हणजे बाई कोणाला लावा हिला वावळा लावती म्हणे तिच्या ओळखीचीच असन. तिला वावळ तिची पाहुणीच लागत असन. आणि ती अशीच शिलेबाजी करते आणि तोंड पाहून तर बोंड वाढीती. आणि याच्यामुळे मी तिच्या नावाला कधी धडकीतच नाही. आणि ती अशीच करते कधी बी. बाया माणसाचं बोलणं लय अवघड. बाया माणसं बाबा बाबा दोघीचं दार असं दोघीचं भांडण असं. दोघीने एकमेकाकडे पाहिलं का अगं थिर इथंच करके घालती इथं अवघड कळूनच देत नाही. बरं आता एखादीला सांगत देवाला ओवळता आलं पाहिजे. देवाला ओवळायचं ती काही मावशाला अजून ते कणकी दोन्ही एकूणच फिरी द्या. मी नाशिकला कीर्तनाला गेलो आणि एक मावशी मला म्हणे मला उशीर झाला. मी आपलं गडबड फेटा बांधून चाललो मंडपातून. ती एक मावशी आडवं झाली महाराज. म्हणलं काय तुम्हाला ओवळी ती. अरे म्हणलं मंडपात लोक येऊन बसले 2-3 अभंग झाले त्यांची. मला म्हणे आत्ता ओवळी ते. तिनं गडबडीचं असं ओवळलं मला. साखर माझ्या कपाळाला लावली तांदूळ मला खायला दिले. असं जमतं काय. आता देवाला वावळायचं ते. मग ते म्हणे बाई कोण वावळा. मग सरळ साधा आणि सोप म्हणजे माई साहेबाला सांगते. माई साहेब तिथं हजर होते. म्हणे माई साहेब म्हणे काय तुम्ही तो वावळा. माई साहेब म्हणलं ओके. माई साहेबांनी एक जण मग ताट घेतलं एक जण निरंजन घेतली एक जण म्हणे काट्याची पीठ दी म्हणे कशाला लागत मी पेटून घ्यायचं. निरंजनी पेटवणार तेवढ्यात भगवंताचं लक्ष गेलं. आता आली काय सकाळीच आली असती तर. आता मीला ओवळू देणार नाही. मीची चेष्टा करणार. कोणाची आई साहेबाची. आई साहेब कोणाच्या आपल्या देवाच्या. कोणी त्या पत्नी. म्हणजे बायकोची ओवळ चेष्टा करायला लागली. आणि हे बघा खरं सांगू का महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे. घरात वातावरण चांगलं असतं. चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही. जमलंय पाहिजे ना ते. आता देवाला चेष्टा करायची बायकोची. देवाकडे काय गुणाला कमी आहे काय. चतुरा तो गुण लावण्याची. भगवंतानी एकच गुण वापरला महाराज. 5,000 माणसं 5,000 माणसाच्या मध्ये भगवान परमात्मा बसले. अशी चेष्टा केली सगळे सारखेच करून टाकले. माई साहेब म्हणे बाई याच्यात बाब्याचा बाप कोणता असन बाई. आता लाजले गे माया आता कवना हो वाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया आता कवना हो वाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू.
लाज लगे मैं आता कौन जिकडे बच्चे तुरबुत को बोल गेले मैं द्वार की जिकडे बच्चे तुरबुत सारखे बोल गेले मैं सगळे माझे जिकडे बच्चे तुरबुत बोल गेले मैं शारंग धरा जिकडे भावे तिकडे चतुर्भुज परिवारा आ री कोणाला बोल आज तेवढ्यात नामदेव महाराज कोपऱ्यात बसली होती आणि ती बारसा असल्यामुळे लहानच होती ती बारसं कोणाचं म्हाताऱ्याच नामदेव महाराज कोपऱ्यात बसले होते नामदेव महाराजांना पाहिलं आणि माईसाहेब नामदेव महाराज कसे म्हणते हे रे माईसाहेब म्हणलं त्याचं बाईसाहेब काय झालं तुला आणि ती म्हणते तुम्हाला काय झालं महानावरा मला ओळखाना तो हो काय चाललंय नामदेव महाराज म्हणले काय माईसाहेब काय नाही मला परमिशन देऊन बघा म्हणे काय करशील तू म्हणे सांगशील अरे गजबाईच आहे म्हणे पोटाच्या पाठीवर पाणी फिरलं शेळी मध्ये मी आळप निघली माव नवरा मला ती ओळखून तू काय सांगायला वस्तू ती जगन्नाथ बाबाचे शब्द लय तिखट बोलायचं पण महाराज नामदेव महाराज म्हणले फक्त मला परमिशन द्या माईसाहेब म्हणले बरं सांग बरं आणि नामदेव महाराजांनी सांगितलं ना महाराज वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचना विष्णुदास नामायण दाविली विष्णुदास नामायण दाविली गुण वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचना विष्णुदास नामायण दाविली गुण विष्णुदास नामायण दाविली गुण वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचना विष्णुदास नामायण दाविली गुण गळाबाळ वैजयंती श्रीवत्सलांचन विष्णुदास नाम इने दाविली खून विष्णुदास नामा विष्णुदास नामा हे विष्णुदास विष्णुदास नामा मो नामा हे गायले विष्णू ते म्हणले त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ भक्ताच्या पायात शिक्का माफी मागून बोलतो मी कधी बोलत नाही आता आणि चॅनल चालू आता नाही बोलत नाही आणि सांगितलं ते त्यांच्या गळ्यात म्हणले ते पाव गळ्यात वैजयंती माळ आहे आणि इथं भक्ताचा शिक्का आहे म्हणलं पायाचा असा मैसाहेबांना पाहिलं म्हणे अरे हा नामा मला काय ओलांडा झालता काय जे मैसाहेबांना ताट भरलं सन 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 चालले भगवान परमात्मा म्हणले कसं काय आली कोणी जवळ येऊ दिलं भगवंतानं तोंड फिरलं मैसाहेबांनी या बाबाचा बाप रुसले का काय पुन्हा पाठी मागून गेल्या पुन्हा तोंड फिरलं ते म्हणे हो म्हणे काय हो म्हणे काय मी आले म्हणे कोण तू अहो म्हणे मी अरे तू कोण काय बोला काय काय होय मागा ते म्हणे मी तुम्हाला ओळखलं खोटं बोलू नको तुम्हाला ओळखलंय नाही ओळखतही नाही ओळखणारही नाही माझ्या खुणा तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिले म्हणून तो कोबर म्हणतो आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे म्हणून आम्ही भूताला देवाला भूत म्हणतो आणि भूताच्या आणि देवाच्या खुणा सारख्या आहे पण कोणतं भूत कुठलं भूत अभंगाच्या पहिल्या पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हो पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हो पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हो हो हो
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, ओ पंढरीचे भूत मोठे, आला गेला धडपे वाटे, आला गेला धडपे वाटे, आला गेला धडपे वाटे. बरोबर आहे की नाही? वा, क्या बात आहे. मी म्हणत असं म्हणजे इथं बियसुरी कोणी नाही राव तुमच्या परिसरात म्हणून मग बरोबर. आणि बियसुरी वार करी नसतो. सूर वेगळा ह्या सूर आहे का? सूर आहे भाऊ, सूर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला? बेसूर कीर्तनाला नाही भाजनाला. बेसूर कुठं पंगत बसली, हरे राम 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 हरे कृष्णा मला तो पाय पडतो मौचीला बसल्यासारखा जोडून. काय राव मी भजन म्हणून उठीतून ते मायपासून उठलं तिकडे मंदिरात जाऊन माईक घेतला काय म्हणतो, रावणा रावणा मी मला का बसाना खाऊ द्या ना लोकांना. आता रावणाचा जेवणाचा काही संबंध होईल? चांगला मेळ पाहिजे, फक्त पेढे बर्फी जिलेबी सदा सर्वादा, लाडू तुझे कारणी, उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळेचिया. मला त्यांनी केलं सुरू, रावणा रावणा. मी घेतला माईक म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले, मी म्हणला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गे. विढाला विढाला आता पंढरी सगळ्याला माहितीये पंढरी. आणि भूत या शब्दाचा अर्थ होतो भू म्हणजे असणे किंवा होणे, भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. कारण झाला आणि मेला तो जीव. हे बघा, जो येत असतो, राहत असतो, जात असतो त्याला संत म्हणतात. ज्याला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं त्याला जीव म्हणतात. आणि ज्याला आणावं लागतं, ठेवावं लागतं आणि पाठवावं लागतं त्याला देव म्हणतात. जीव आदी शांत माया अनादी अंत भगवान परमात्मा अनादी अनंत श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत गणा. हे भगवंताचं विशेषण आहे. म्हणले मला महाराज सांगा बरं मग आता कोणत्या भूताची उपमा दिली? ते म्हणले 184 योनी पैकी एक भूती एक योनी मानली की नाही आपण. मग त्या भूताची उपमा आम्ही देवाला दिलेली. बरं तू बरं म्हणजे सांगा बरं मग आता तुमच्या भूताच्या कोणत्या कोणत्या खुणा आहे? लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे भाऊ. तो कोबारा म्हणतात मग मी लिहून घेतो आणि माझ्या भूताच्या 5 खुणा मी तुम्हाला सांगतो, तिथं बसले तर मान्य करा. खुणाच पाहिजे ना. मग लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खूण आहे. पहिली खूण आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खूण आमचं भूत सगळ्यांना लागत नाही, ज्याच्या राशीत बसलं त्याला. तिसरी खूण आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय. तो कोबार म्हणतो या 5 हे खुणा आमच्या भूताच्या ठिकाणी बसतात. विडाला विडाला पहिली खूण कोणती आपली? भूत रंगाने काळ. बरोबर एक नाही भाऊ? कोणा पाहिलं? हे म्हणतात असेल मी नाही पाहिले म्हणले ते आपले मोकळे झाले. भूत रंगाने काळ नाही. बरं जाऊ द्या. भूत रंगाने काळ. मग तो कोबर म्हणतात त्याच्या पुढे उत्तर लिहून घ्या, माझा सुद्धा देव रंगाने काळा. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? महाराज म्हणले तुमचं भूत कधी काळा झालं? लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. पण शास्त्राज्ञ शास्त्रज्ञामध्ये शास्त्र आणि शास्त्रज्ञ एक होतात महाराज. शास्त्रज्ञाला शास्त्राचं मान्य करावं लागतं आणि शास्त्राला शास्त्रज्ञाचं मान्य करावं लागतं. पण एक आहे शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाण नाही. नाहीला प्रमाण नाही पण शास्त्रामध्ये नाहीला प्रमाण आहे. भाऊ आता मी तुम्हाला समजो म्हणलो जा आणि या पडद्याच्या पलीकडून असं द्रोण असलं तर पहा. आता तिथं नसणार नाही. आणि मग मी तुम्ही गेल्यावर तुम्ही आल्यावर तुम्ही काय म्हणता तिथे काय नाही? काय म्हणले तिथं तुम्ही द्रोण नाही. मग द्रोण जर नाही तर द्रोणाचं नाव कशाला घेतलं तुम्ही? हा बघा, द्रोण तिथे नाही. मग शास्त्रज्ञ काय म्हणतात? नाही म्हणजे नाही. पण शास्त्र म्हणतात नाही.
द्रोण तिथे नाही याचा अर्थ द्रोण तिथे नाही पण कुठेतरी आहे, हे त्याचं उत्तर. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. तिथे काहीच नाही तरी प्रमाण आहे. आमचा तुकोबार म्हणतात आमचा देव थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, थाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, थाईचाची काळा, थाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, थाईचाची काळा. मनवनी वेदा काळा लाविला गे माये, मनवनी वेदा काळा लाविला गे माये, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु. थाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, थाईचाची काळा, थाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, अनादी भाऊ काळा, भाऊ काळा, अनादी भाऊ काळा. थाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माई म्हणले महाराज. बरं जाऊन द्या, आता सांगा बरं महाराज देव का काळा झाला, का काळा झाला? लोक विचारतात, प्रश्न विचारतात का झाला असेल. कारण लोक रामायण ऐकते आणि जाताना एकमेकाला बिड्या पाहिजे ते रस्त्यानं म्हणते रावणाच्या बापाचं नाव काय असेल रे, काही घे नाही का? काही शंका काढी ती लोक, काही शंका, काही विचारते. देव कम काळ झाला, कम काळ झाला. माऊलीने एका वाक्याचं वर्णन केलेलं आहे. मला कीर्तन किती वाजता संपायचं सांगा बरं का? मग 10 वाजले, मग करू बंद. आपल्याला काय, आपलं मासेचं जाळं मस्त पांगल्याला राहतं, पण एक दोरी वडी खादीवर टाकले चालेल करायचं, त्याला काय बेस मीठ करायचंय होय भाऊ. एक म्हणजे करत जास्त लांबा लांबी नको. मग तुम्ही मला सांगा किती वाजता संपायचे? द एंड बरोबर किती वाजता? तुमच्या मनाप्रमाणे करा. 10:30 नाही तर काही म्हणतात तू आत्ताच आहे, आमचं काय म्हणणं नाही. तू असा तरी आमच्या डोक्यात वाटलेला. वक्त्याने एका भाग ज्ञानोबाने एका वक्त्याचा भाव प्रगट केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केला आणि चोऱ्या करून खायला लागले. चोऱ्या करता करता चोऱ्याचा चर्चा सुरू झाली. तर 10 गवळी एकत्रित जमल्या. मला यशोदेला सांगून पाहू, त्यांना त्याच्या आई वडिलाच्या कानावर घालू. त्याने ऐकलं तर ठीक नाही, ते चपलाने हाणू. मग ते म्हणे आपल्यात एखादी भांडकुदाळ घ्या म्हणे. भांडकुदाळ कशाला मध्ये ऐक मी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवीने आली पाहिजे, तिला म्हणतात भांडकुदाळ. हो, मग भुगाचे काय प्रॅक्टिस पाहिजे त्याला, तयारीमध्ये. तुमचा कसा रियाज आहे हां तसं. ती म्हणजे मग पलीकडे गेली ती गंगू काय म्हणे इथली नसली म्हणजे बरोबर कोणी तिथे. मग ती गेली म्हणे भांडायला चालते का? ती म्हणे बाय बऱ्याच तिची भांडलीत नाही बाय. आणि ती म्हणे चल मग मला जेब कामरला पदर खोटला नाव त्याला यशोदे यशोदे ग बाळा तुझा का यशोदे यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना. तो तू धिंगाणा, तो तू धिंगाणा, तो तू धिंगाणा ग बाळ तुझा का यशोदे ग बाळ तुझा का. कोट वर्षाचं धिंगाणा, कोट वर्षाचं धिंगाणा, कोट वर्षाचं धिंगाणा बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, बाळ तुझा काना, बाळ तुझा काना. अगं अजून कलाच नाही तुझी या मनाला, तुझी तुलाच गोड वाटी काना. नाशी येल्या आमच्या सुना गे, नाशी येल्या आमच्या सुना. याला काही सांग काय झालं? आमच्या घरी येतं सोनाच्या वाटेवर जातं. यशोदा काय म्हणती मालिक काय मोकळा आहे काय तुमच्या घरी यायला? म्हणजे चोरची चोरून पुन्हा शिरतो. कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवत नाही बरं का. जी बाई लेकराला नाव ठेवती ती तिची ऐक नाही बघ. एखाद्या बाईने फक्त म्हणा तो पोरग माया पोरत वाटत जातं बाई. ती म्हणते मालिक कोणाचं वाटत झालं मोकळाच नाही मायला काय, मला गॅरंटी मालिक कोणाचं दगडच रचित नाही. जिथं तिला पुढंच असतं महाराज. एखादीचं काळा आठलं खेबडं जरी आठलं ती म्हणते मा पंडित मा सोन आहे मा बापडे. मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी पेटा बांधायला आणि ती मावशी मसाला वाटीत होती. तिची सासू घरात बाटलेली, तिथं लेकरून अंगणात ठेवलेलं काळं खाप. दिवसा बॅटरी लावून पाहावं, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालिलेला, 100-150 माश्या नाकात.
मी असा घरात पाय ठेवून तुम्ही महाराज मा वाघ आहे बरं तुम्हाला वारे वाघ. आणि आता सासू म्हणते महाराज मा वाघाचं पिल्लू येते मला धन्य माता पिता तया ज्याचं त्याला गोडत असतं की नाही. येस तर म्हणते 5 वर्षाचं माझं घे बाळ अंगणी ग माझ्या खेळ झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी 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 नारी. तसं मेला खेळायची तू करून बोल मला. तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ठाईच्या वडाळा. ते म्हणे बाय इथं आपला 7 बारा उचकायला लागली बाय सांगायला गेलो हिला. ती म्हणे आपणच धरून हाणू आता. त्या चालल्या रोडना घरी आणि एका पावलीनं मथुरी येत होती अशी मधून. पावली म्हणतात ना पावली मधल्या शॉर्टकट रस्ता. तिच्या हातात काठी होती ती टेकायची होती पण त्या दिवशी अशी धरली होती. तिच्या म्हातारीची भांडणं झाली आणि म्हातारीची भांडणं झालं त्याची म्हातारी काठी टेकीत नाही अशीच धरती. आणि आता 10-12 जण दिसलं ती म्हातारी काय म्हणते कोण आहे ग. ते म्हणले आपल्या मागं काय आणि हिचं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता कमनी गेलता कधी गेलता गचच बसत नाही. मारुतीचे प्यारवर जर 2-4 जण बसले ना ते एकमेकाला नाही बोलत हे कोणच फटफटी रे. ते म्हणतात 2-4 जण भाऊ ना तिसरा म्हणतो एक खटीचे काय कोणती वायली काढून. अहो एका मावशीने मला विचार कुठला रे भाऊ म्हणलं पैठणचा. मग कोणकडं आला म्हणलं कीर्तनाला. आणि तो आहे वर भाऊ म्हणलं हा किती सांगतो सालाची मला 100-150 सांगतो. मला म्हणजे बरेच साचिले असते बुड बसलंय कोरोनाने काय साचिले. मला म्हणजे तुला पोरं सोर आहेत का म्हणलं आहेत ना बरोबर किती घेत रे भाऊ मला 2-3 असं होय बरोबर लग्न केलेलं आहे काय काय विचारते. एक गवळून म्हणे का सांगते म्हणे आता बाई मी पलीकडे गेलेली सुनेती म्हणे असं होई गेलत्या कुठं कशाला गेलत्या का म्हणून गेलत्या कधी गेलत्या नंदाच्या घरी गेलतो गायला. तिने आमचं नांद मुश्किल केलं म्हातारी म्हणते काळं काय म्हणे हा मग त्याचा काय गुन्हा आहे म्हणे तुमचाच गुन्हा आहे. त्या म्हणले बाई मग थोडी त्याच्याकडूनच बोल राहिली बाय म्हणे. मग तरी म्हणे अगं तुम्हाला काही कळत आहे का घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये आणि सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये. जरी सासू येडपाट असली तरी सोनाने विचारा सोनाने एखाद्या दिवशी बिगर विचारता मसाला काढवा आणि आपण म्हणा मावशी भाजी जर तिखटच झाली असन भाऊ आपल्याला कोण पुसत मनाला शहाण्या झाल्या सगळ्या. मी सांगते म्हणे तुमच्या चोऱ्या बंद करायच्या का गोकुळात जायचं फक्त म्हणायचं जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही काय जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. काही माणसं म्हणतात माझं पोरग माझं ऐकत नाही. शास्त्रशंका आहे शास्त्रशंका. यशोदेचा रंग गोरा नंदराजाचा गोरा कृष्णाचा. अरे वाईवर आहे नाही वडलावर नाही शास्त्राला जागा सापडली ना. ते म्हणे ते त्यांचं नाही म्हणून ते ऐकत नाही. आता आवर्जन म्हणे बरोबर आहे आपल्या कसं खाते अनात नाही बसलं कोण बाय जे कमराला पत्र खोटले जे चपला घेऊन निघाले गुरुजी काही केले सापडा कीर्तनातून चोरले आणि आवाज आला यशोदा आली पाहिजे. आता आम्हाला कळायला तुझं काय करत नाही. तुझा रंग गोरा तुझ्या नवऱ्याचा गोरा कृष्णाचा काळा तो तुझा नाही. आता जिच्या मांडीवर देव खेळा तिनं काय शास्त्र पाहिलं नव्हतं. पंचदशी पंचीकरण वृत्तीपराभकर भामती ग्रंथ विचारसागर कथाकल्परू ज्ञानेश्वरी भागवत सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. पहिले डोक्यावर पिशव्या असायच्या महाराज जगन्नाथ बाबा सांग डोक्यावर आणि मग भाकरी करायच्या कुठं पंक्ती भेटत नव्हत्या. मग बाया म्हणायच्या म्हणा गाणे सुंदर ते ध्यान रूप किती छान असं. आणि आता जर दिंडीत म्हणायला लावलं बरं का आता तसं नाही म्हणत. आता म्याला मुर्दा काळ्या तोंडाचा सकाळी गेला ना अजून नाही आला. यशोदा माता खाली मान घालून रडते आणि भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले काय म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा का माझा रंग गोरा तुझ्या वडिलाचा गोरा तुझा रे ते गेलं बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले ते म्हणतात तू आमचा नाही आणि तू मनात म्हणला हे का खोटं आहे का. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पांडवाचा बंदीजन. देवकीचे बाळबाई नंदा घरी आले माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले. मांडीवरी निजविला पुण्या माऊली जाताना
पटकन जागी झाला फुटे यशोदेला पाना देवकीचे 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 बाळबाई नंदा घरी आले माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात नाही खरंच मजेत आनंद वाटतो राहू का काला होता तुमची हे काही म्हणते राय तो काय मागं पुढून पोपाटा उड देवकीचे बाळबाई आणि ती म्हणली मग ती म्हणे तिनं मान खाली घातली भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा तो का काळा झाला ते म्हणे आई मी कम काळा झाला तुला सांगू का म्हणे हा मी आलो रात्री 12 आता याने विचार केला तर मलाच माहिती काळं झालेलं कशानं झालं पण हिला जर सांगितलं मी हिचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार पाळे का हा आता देवाचे शंकर पाळे ते यशोदेचे तोंडात टाकलं का पाणीच आमचे शंकरपाळे मागच्या देवळीत अजून सापडते आमची तर आमचे शंकरपाळे तोंडात टाकत खडीच्या घेऊन टाक धाड 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 यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बांधला तर डब्यातून घेता घेता फुटत आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं किटकट खेळत पण तो काय फुटत नाही म्हणे कृष्णा तू कम काळा झाला ती म्हणे आई मी कम काळा झाला तो सांगू का म्हणे मी आलो रात्री 12 जन्म हो रात्री 12 अंधाराचा उजेड म्हणे अंधार तर काळा पांढरा काळा रंग माझ्या बसला फिटन मी झालो आणि ती याच्यामुळे काय झालो बाबडी बाबडी भाऊ बाया मग आपल्याला बासरा बारला आला बाय अंधार आणि मग आदळचं घेतली बाय मी तोंडाचं फोडीने जिंचेचं वडीने पत्राचं फाडीन पडपड पडपड करीत अशी त्याची फाट्यापर्यंत गेली मग म्हणते बाई हे मला सांगत आहे रात्री 12 जन्माला आलो आणि हे जन्माला आलं मला माहिती याला कसं काय माहिती पुन्हा माग आली म्हणजे कृष्णा मी तुला येडी दिसते का मी येडीची माहिती तू राजा तू जन्माला मला माहिती आणि तुला कसं काय माहिती मनात म्हणतो मी माहिती आहे तू माहिती आहे तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती विश्व निर्माण केलं कालवणी अंधारी वहीती अक्षरे तरी म्हशीची वरबारे काशी नावे चला जाऊ द्या ठाईचं पहिली खून संपली आता राहिल्या तेवढ्या 2-3 खुणा पुढच्या वर्षी सांग आमचे तर 2-3 मायकून त्या दिवशी 15 मिनिट जास्त झाली चौथावर काठी घेऊनच पळायला लागली आम्ही म्हणलो तुम्ही कुठं चालली ती मला म्हणते तू चालून दे म्हणजे आम्ही म्हणलो तुम्ही कुठं चालली तुम्ही तुला आणलं कोणा त्याला पाहतो दुसरी कोणाची भूत सगळ्यांना लागत नाही भूत कोणाला लागत त्याच्या राशीत जे बसलं त्याला माफ करा तसं देव नावाचं भूत कोणाला लागायला मोकळं नाही जसं पाऊस पडला नदीला पाणी आलं पांढऱ्या पाण्यामध्ये 10 पोरं पोहायला गेली तिकडनं मास्तर आली तिथले 9 पळाले आणि एकच राहिला गुरुजी निघून गेल्यानंतर पुन्हा ते 9 आली आणि जो राहिला तो काय म्हणतो काय मूर्ख आहे तुम्ही अरे एक मास्तर आला तर 9 जण पळाले पाठ्या पळालाच नाही का अरे तो शाळेतच जात नव्हता त्याचा शाळेचा संबंध नाही त्याचा भ्यायचा काही संबंध नाही तशी आपल्याला देवा नावाची भीती कोणाला आहे विठ्ठल नावाची शाळा भरली शाळा शिकताना तान भुकरली रे विठ्ठल नावाची शाळा भरली विठ्ठल नावाची शाळा भरली शाळा भरली काय भावगीत होती महाराज पहिले ते परला शिंदे अरुंदाते काय गोड भावगीत म्हणायची महाराज गात्यात नव्हती पण भाव किती सुंदर होता चल ग सखे तू त्यानी जरा ठेवची ते भावची ते देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 हर विठ्ठल पाऊले चालते पंढरीची वाट खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे जगाला प्रेम दुसरी खून आणि तिसरी खून अशी भूत सगळ्याला सारखं दिसत नाही बघा बरं का भूत सगळ्याला सारखं दिसतं का आपल्या लोकांच्या जुन्या माणसाची गप्पा ऐकल्या मारुतीच्या मंदिरात पडले कोणी म्हणतं ससवून माय टंगडीत घोटवलं होतं कोणी म्हणतं कुत्रून माय पुढून पळवलं होतं कोणी म्हणतं रामकाठ झालं कोणी म्हणतं नंदी झालं काही तर म्हणते मी ओरडा खाल्ला त्या संग मग आम्हाला मोठभर काम ठोला नाही चला भाव येतो तसं देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्यात एकनाथ महाराजांना गाढवात आणि संत शिरोमणी सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल
बाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी कशातही पांडुरंग कशातही विठ्ठल सावता महाराज घास कापत होते आणि सावता महाराजाची पत्नी म्हणली लोक पंढरपूरला चालले आणि तुम्ही इथंच विठ्ठल विठ्ठल म्हणतात सावता महाराजांनी तिथंची गाभंग लिहिला होता प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग उचे नीचे काही न पाहि सर्वथा पुराणीच्या कथा पुराणीच घटिका आणि फळ साधीवता विळ वाऊगा तो काळ जाऊन येते सावता म्हणे कांते जपे नामावळी आणि हृदयी कमळी पांडुरंग जिकडे तिकडे विठ्ठल जळी तळी भरला रिता ठावणे भरला आता चौथी कोणती आहे भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट करतं समजा एखाद्या माणसाला बाहेरची झळम झाली तर त्याला विचारा तू नाव काय तर ते स्वतःचं नाव न सांगत ज्याच्या नावात ज्याची झळम झाली त्याचं नाव सांगत नाही की नाही तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर महाराज काय पंढरपूरला लोक जमली होती महाराज दशमीच्या दिवशी 28 लाख सांगितले पण एकादशीच्या दिवशी 28 सांगितले पण दशमीला 28 लाख परत गेलते ना 50 लाख समाज आलता महाराज पंढरपूरला कोणाचं कोणाला नाव माहीत राहतं पण नुसतं हात जोडायचं माऊली पाणी द्या हो दिलंच पाहिजे माऊली रस्ता द्या हो दिलाच पाहिजे ना पंढरीची लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका हे आणि एक काम राहिलं कोणतं भूत लागलं की माणसाची कामं करते भूत स्वतः काम नाही करीत पहा तुम्ही एखादा माणूस लय जेवायला लागला की शेजारचा काम दार बस ना तुला का काही काही माणसं उठले का कामालाच लागते आपण म्हणते माणूस लयच काम करतो शेजारचे काम ते काम माणूस आहे तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागले काय कामं केली जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा गोरोबा काकाची मडके काढावी सावता महाराजाला खुरप लागाव चोकोबाराच्या बायकोच बाळपण करावं उचे नेचे काही नेणे भगवंत तिष्टे भाऊ भक्त देखून या दासी पुत्र का नाही विदराच्या भक्ती दायच्या घरी रक्षी चर्म रंगू लागे विराच्या मागे काय काम केले महाराज जनाबाईने पाठ उठायचं आणि देवाला आवाज द्यायचा सुंदर माझे जाते ग फिरते गोव्या गाऊ तुझे रे बाळ देव माई साहेबाला म्हणतात मी जाऊ का मला बोले ती जनाबाई जा जा जनाबाईने पलीकडून देवाना अलीकडून दोघांना खुंटा धरावा जनाबाईने धान्य टाकावून ओवी गावीन देवान तिच्या पाठीमागं म्हणा काय भाव आहे महाराज पहाटे 4 वाजता अजूनही काही मावशी असतील याच्यात एखाद्या मावशीने जर दळलं जर का गाणं गायलं तर त्या जात्याचा आवाज आणि त्या गाण्यातला भाव जर कानावर आदळला तर कर्र झोप लागत होती मला पहिलं सांगतो आताचं जनाबाईल जर दळायला लावलं तर ते झोप तर राहिली बाजूला पण आपल्याला आडमीट व्हावं लागलं आताचं जनाबाईला विचार म्हणून आपण जातं तिथे कसं होतं आपण असं होतं तिथे कोणत्या साईडनं बसवावं लागत होतं त्या साईड अशी आणि आता जनाबाईची बोवी ऐकायची तुम्ही शांत बसा बाई लिंबाची झाडा खाली माझा बंधू दारू पाडी कोण्या मेल्यानं केली खोडी नाली पोलिसाची गाडी चांदीची गचूल सोन्याची काढाई माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई उंदर खेळायचं तो आहे भावाच्या माडीवर काय वर्णन करते काय वर्णन त्यांचं महाराज बरं ते गाणं कोणाला म्हणते नवऱ्याला भावाला खरं सांग राहते कोणाची तर आणि गाणं कोणाला असं का मग नाही तुम्हाला पटत की हे म्हणतात मग नाही पटत पण आता घ्यावं लागत पटून तू गेल्यावर उगा घोटाळा व्हायचा नाही ना सगळ्याच चिती सगळ्याच चिती नाही कणकीचा खात्यातून येरल्याला गात्या लय अवघड मरत मी यांचं नाही आमचं घरचं सांगतो मी एक दिवस कीर्तन करून जाऊन झोपलून आमच्या बाया माणसानं सुरू केलं ना दोन नदीच्या कडेला कोणा मुरळीने झर्रा केला तिथं माझा बंधू पाणी प्याला दस्ती विसरून आला म्हणलं गेलता कशाला बॉम्ब लायला त्या आपेगावला आमची इथं महिला चालतात आम्हाला 9 किलोमीटर आपेगाव काल्या दिवशी महिला पायी चालत गाणं म्हणत चालत
मग मी गाडी लावली आपली, मी पंक्चर झाली होती गाडी. ती एक मावशी काय म्हणती, धुन धुवनी धोबिनी साबण लावून शेल्याला माझ्या का बंधूचं जाण आपे गावाच्या काल्याला तो फुल प्याल्याला. काय वर्णन आहे महाराज. जनाबाईने वर्णन. पंढरपुराची वाट बोली कशा नाग झाली, तेथे माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशा नाग झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बोक्याची सांडली. किती गोड. पंढरी आहे माझे माहेर साजनी, गोविया कांडणी गाऊ गीते, राही रुक्माबाई सत्यभामा माता. माई साहेब म्हणत तसं देव म्हणायचे राही रुक्माबाई सत्यभामा. जनाबाई म्हणले ओ राही रुक्माबाई आमच्या माता आहे, तुमच्या नाही. देव म्हणले मी काय येडा आहे काय, मी भक्ताच्या अधीन गेलो, मी माझं देव पण विसरून गेलो. म्हणून पंढरीचे भूत मोठे आणि आपलं भूत त्याच्या राशीत बसलं. त्याला आमचं तसं नाही, आल्या गेल्या म्हणजे सगळ्यालाच लागत हे भूत आहे तरी कोणतं बाबा ते. बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, जाता येता होय मन, जाता होय मन. बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, जाता बहुखेचरीच दान, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय म्हणा, होय म्हणा होय. हे असं पाहिजे असं म्हणजे जागेवर गाडीवर मुंड काय पाय द्यायला, जागेवर टायर घातले पाहिजे पण गाडी पूर्ण. बहु खेचरीची रान, जलचर भूचर खेचरी भगवंताची व्यापकता. आणि आपलं भूत लागलं की रूपाला वेड करतं, पण तुकोबर म्हणतात आमचं भूत मनाला वेड करतं. जाता वेडे होय वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो. वेड व्हायचं कारण मी वेडियाच्या गावी गेलो. आणि मला तुकोबरला कायमचं वेड लागलो होतो. मला दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. आपल्याला वेड लागत पण आपलं मोसम वेड आहे मतलबी. आपला एखादा माणूस शेतात असावं, संध्याकाळी त्याला 9 वाजावं शेतात आणि तो पायी असावं आणि त्या दिवशी आमुष्या असावं आणि त्याला येता येतात स्मशानभूमी दिसावं. ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. स्मशानभूमी गेली की नारी नारी नारी. मतलबी वेड मतलबी. एका माणसाला मोटरसायकल धक्का लागला, ज्याला धक्का लागला ते म्हणे उद्या तुला क्वार्टर देत नाही. ते म्हणे गावात सप्ताह चालू आहे. मला काय करतोय सप्त्याचं. तो गेला पोलीस पाटलाकडे. ते म्हणे मला ते क्वार्टरात नेतो राहू. ते पोलीस पाटील म्हणे तू माझ्याकडे काय आला. तो माणूस कोणाचंच ऐकत नाही गावात. तो एखाद्या महाराजाकडे जाय म्हणे, महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो म्हणे. म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते गेलं महाराजाकडून. काय झालं, थोडा धक्का लागला मला क्वार्टरात द्यायचं मागे. महाराज म्हणजे मी मिटिंग 15,000 रुपये घेईन. ते म्हणजे काही हरकत नाही. मग ते त्यांचा एक शिष्य होता वकिलाला बोलून घेतलं म्हणजे 10 तुला 5 मला मिटव म्हणली. ते मिटिंग पण मला एक येड्याचं सर्टिफिकेट आणून द्या म्हणे, मेडिकल सर्टिफिकेट. आता त्याला पैसे होते त्याच जोड. त्यांनी त्याला 2-3 हजार रुपये दिले. त्यांनी सर्टिफिकेट दिलं येड्याचं. याडा झाला. आणि ते वकिलानं वाचलं. वकील म्हणजे सुटला तू आता म्हणजे कसं काय, उद्या तुला कठार उभा करते पाठी मग जेसन समोरून वकील येईन आणि मी तुझा पुरावा घेऊन दारात बसन आणि तुला काही विचारलं तर नाही करायचं म्हणे. सोपं आहे राव म्हणे. याला केलं कठार उभा पाठी मग जेस समोरून वकील. याचा वकील दारात बसला. त्या वकिलानं विचारलं तुमचं नाव काय. याला धक्का द्याला का तुमचं. ते चेच खवळून वकीलवर येडे मानता काय क्वार्टर आणतो म्हणे. हां दि म्हणे याला काढून. याला काढून दिलं आणि याचा वकील भेटला. मग कसं काय जमलं म्हणे. वा काढ 15,000 रुपये. तुमचं म्हणे माही 15 म्हणजे याचंच घेतलं आणि याला शिकेल. हे टोले खाऊ येडे. तर जाता वेडे होय मन. पण बघा तुमचं भूत वेगळं आणि आमचं भूत वेगळं. बघा स्वल्पविराम पूर्णविराम अर्धविरामला फार म्हणजे मराठी व्याकरणाला नियम आहे. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. लक्षपूर्वक बरं का. गेले ते नाही आले
परतून, जे गेले नाही ते आले परतून. वा 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 वा. हो, जे गेलेच नाही ते परतून आले, म्हणून उपजेते नाशे नाशेले ते, आणि हे घटिका यंत्र जैसे. हो, एक वेळेस वारकरी सांप्रदाय म्हणून बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापले हातावर करा. टाइम इज ओव्हर. माणसं माणसं आपापल्या हातावर करा. माणसं माणसं राहू दे, मी येतो चहा घेऊ. हा हा हा, विठोबा जय गोपाळ कुमारी, हरी विठोबा. गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय हो. जय हो. उठा. किती गोड आहे. एकदा प्रेमाने टाळ्या वाजवा बालकासाठी म्हणतो. महाराज यांना काय वाटत नाही की जीनच्या पॅन्टी घालावं, आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता महाराज त्यांनी वस्त्र परिधान केले पांढरे महाराज, आणि मुलं संस्थेत टाका महाराज. नाही नाही, कमीत कमी 1 वर्ष महाराज शिबिरामध्ये तरी मुलं टाकत जा महाराज. चांगलं काय आणि वाईट काय त्यांना कळलं. नका का माळी घालणं, पण दुसऱ्याचं तरी काढणार नाही. प्रॅक्टिकली आणि थेरी दाखवतो तुम्हाला. ए भाऊ, दोघं जण इकडे या. एक जण इकून या, एक तू इकून, तू इकून. मला उचलू नका. ए बाई, तू एक पाय पुढं कर, असा उजवा पाय, आणि टाळात हात जोड, आणि असं तंबाखू चोळल्यासारखं कर. तसंच कर, आणि तू हात जोडून उभा राहा. याच्यातला कोणता आवडतो तुम्हाला? याने काय केलं तुमचं? पण खाल्ली की त्यांनी. मग नुसती ऍक्शन पटत नाही तर व्यसन कसं पटलं? म्हणून निर्व्यसनी राहण्यासाठी मुलं संस्थेत टाका महाराज. विठाला विठाला महाराज म्हणले पंढरीचे भूतमुठीने आले गेले झटपटी. आले गेले म्हणजे कोण? बरं, बहु खिचडीचे ना जाता व्हिडिओ म्हण कोणाचे? बरं, तेथे जाऊ नका, कोणी गेले नाही परतुनी. कोण? तुका
करा जाता वेळे होया मन आ जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन जाता वेडे होय मन होय मन होय मन जाता होय मन जाता होय मन जाता होय वेळे मन जाता जा जाता वेडे होय जाता वेडे हे जाता वेडे होय जाता भैरे गावची मी तोडी घालतो जाता 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 दादा जा दा दा सा हा दादा वेडे दादा वेडे दादा जाता वेडे होय मन बहु के चरी तेरा बहु के चली तेरा हे जान पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या थटपीवाटे भाऊ खेचिरीचे रान जाता म्हणून तिथे जाऊ नका कोणी गेले नाही पडते तुका पंढरीची गेला पुनर्जन्माने आला भाऊ खेचिरीचे रान जाता वेडे होय म्हणून सज्जनमय बाबा भुंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असं माझं काही दावून एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझ्या पत्रात टाका जे बरोबर असे गुरुनाम गुरु निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर राजे गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवन नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रथा चालून की मंजूळ बोलवतो सेवा आणि शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे बरोबर असे गुरुचा प्रसाद ग्रहण करा झालेली सेवा भगवत चिरण्यात्मक चिवलं फिरुनाम जाता जाता एक सांगतो प्रेमाने वागा प्रेमाने राहा बाकसारी सोडून द्या सर्व एकत्रित या परमार्थाचा आनंद लुटा याच्या रामनाम की लूट हे भाई लूट सके तो लूट अंतकाल पछताएगा प्राण जाएगा छूट काही संघ येणार नाही महाराज सर्व एकत्रित राहा गुन्ह्या गोविंदाने राहा आणि मस्त एक तुमचा एक सप्ताह असो 2 सप्ते असो बाबाचा असो कोणताही असो सर्वांनी एकत्रित यायचं आणि मस्त आनंद लुटायचा महाराज याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद आहे महाराज आणि उदंड आयुष्य तुमच्या गावकऱ्याला आपण तुमच्याकडून सत्कार्य घडत राहो अशी भगवंताच्या बाबाच्या चरणी अर्पण करतो सेवा अर्पण करतो चरणी सेवेला पूर्ण राम देतो ज्ञानेश्वर महाराज माऊली